आपण जे सेशन आता घेतलेलं आहे ते यंग अँड रायझिंग माउंटेन चेन म्हणजे हिमालय कसं तयार झालं आणि त्याच्याबद्दल सांगतील ते तन्मय दीपक. तर तन्मय सुरू करू शकतोस. ओके, थँक्यू काका. मी तन्मय आणि मी जिओलॉजिस्ट आहे, पेट्रोलियम जिओलॉजिस्ट आहे आणि मी ONGC मध्ये कामाला आहे. मी माझं बॅचलर्स फर्ग्युसन पुण्याहून केलं आणि आपलं मास्टर्स हे बडोद्याहून केलं पेट्रोलियम जिओलॉजी मध्ये. तर आज आपण बघूया हिमालय आणि त्याची जिओलॉजीचं एक थोडंसं इव्होल्युशन ऑफ द हिमालयस बद्दल बोलूया. आता हिमालय जे आहेत आपले ते नंगा पर्वत म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरचं नंगा पर्वत पासनं नामचे बर्वा, तुम्हाला पॉइंटर दिसत असेल तर फक्त कोणीतरी हो म्हणा, नामचे बर्वा पर्यंत हे 2500 किलोमीटर ऑलमोस्ट लांब पर्वत रांग आहे. पण जर आपण सगळ्यात मोठ्या पर्वत रांगांबद्दल बोललो तर जगात अँडीज झाल्या, रॉकी झाल्या, अशा खूप मोठमोठ्या पर्वत रांगा आहेत, लांब पर्वत रांगा आहेत. पण गमतीची गोष्ट म्हणजे सगळ्यात लांब पर्वतरांग ही समुद्राखाली आहे, त्याला मिड ओशनिक रिज असं म्हणतात. ती अटलांटिक ओशन मध्ये अमेरिका आणि युरोप किंवा आफ्रिका या कॉन्टिनेंटच्या मध्ये आढळते आपल्याला. ऑल्सो हिमालय तुम्हाला ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे, माउंट एव्हरेस्ट ऑब्व्हियसली 8848 मीटर सगळ्यात उंच डोंगर. पण परत एक गंमतीची गोष्ट, आता आपण कुठून मोजतोय त्याप्रमाणे हाईट डिसाइड होते. माउंट एव्हरेस्ट समुद्र सपाटीपासून मोजतो आपण, म्हणून 8848 मीटर जगातला हायएस्ट पॉइंट. पण डोंगर सगळ्यात मोठा जर म्हटला तर हवाई आयलँड्स वरती जो एक डोंगर आहे माउंट किया नावाचा, तो सगळ्यात जगातला उंच धरतात. जर आपण त्याची मेजरमेंट केली ही पाण्याच्या लेवल म्हणजे समुद्र सपाटीपासून जर मेजर केलं तर तो ऑलमोस्ट 10,000 मीटरचा डोंगर आहे. सो हे आता वरती जे सेंटेन्स लिहिलंय, यंग अँड रायझिंग माउंटेन चेन. यंग अँड रायझिंग का, तर जो हिमालय आहे त्याचा जन्म किंवा त्याचं एव्होल्युशन सुरू झालं अराउंड 5 कोटी वर्ष, म्हणजे जिओलॉजी मध्ये आपण त्याला 50 मिलियन इयर्स 55 मिलियन इयर्स म्हणतो, म्हणजे 5 कोटी वर्षापूर्वी सुरू झालं एव्होल्युशन. पण पृथ्वीचं जे वय आहे ते तुम्हाला बिलीव्ह करा तुम्ही माझं, 500-550 कोटी वर्ष जुनी ही पृथ्वी आहे. त्या मानाने जे हिमालयज आहेत ते फक्त 50 कोटी वर्ष जुने आहेत. सो रिलेटिव्हली दे आर यंग. अँड जस्ट टू गिव्ह यू पर्स्पेक्टिव्ह, आपले जे अरावली माउंटन्स आहेत, अरावली डोंगर ह्याचे राजस्थान पासून दिल्ली पर्यंतचे, ते 16 ते 20 कोटी वर्ष जुने आहेत. आणि आपलं जो सह्याद्री आहे तो साधारण 6.5 कोटी वर्ष जुना आहे. आणि रायझिंग म्हटलं तर ही जी प्रोसेस आहे हिमालयन फॉर्मेशनची, एव्होल्युशन आपण बोलूच्या पुढे, ती अजूनही चालू आहे. जे आपल्याला हे मॅनिफेस्टेशन त्याचं म्हणजे जे अर्थक्वेक्स अजून आपल्याला आढळतात किंवा लँडस्लाइड होतात, त्याचं रिझन अजून असं आहे की हिमालय जे आता एव्होल्युशन अजून त्याचं जे सुरू आहे अजूनही म्हणजे आपण बोलूया पुढे, प्लेट्स, टेक्टॉनिक प्लेट्स त्याच्या एकमेकांना आपटून ते अर्थक्वेक कधी कधी आपल्याला हिमालयात आढळतात. तर पुढे जाऊया. तर हिमालयाच्या एव्होल्युशनसाठी आपल्याला थोडंसं प्लेट टेक्टॉनिक्स बद्दल बोलावं लागेल. प्लेट टेक्टॉनिक्स म्हणजे काय, तर आपल्याला जे जग आता दिसतंय की इंडिया इथे, आफ्रिका अमक्या ठिकाणी, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका जिथे आहे तिथे 22 कोटी वर्षापूर्वी किंवा म्हणजे जगाच्या हिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे आजच्या ठिकाणी सगळे कॉन्टिनेंट नव्हते, ते कॉन्टिनेंट पूर्ण बदलत आहेत. तर ते कसं, तर आता आपण डावीकडे हे इमेज बघितली तर पाणी जर खालून पाणी गरम करतो आपण, तेव्हा पाण्याचे जेव्हा गरम आग लागते त्याला, खालचे मॉलिक्युल्स गरम होतात, ते वरती जातात आणि असं ती एक चेन रिएक्शन तयार होते, त्याला कन्व्हेक्शन करंट असं म्हणतात. तर कन्व्हेक्शन करंटमुळे ते पाणी बेसिकली गरम होतं पूर्ण. तर सेम लॉजिक आपण पृथ्वीला लावूया. हा एक पृथ्वीचा क्रॉस सेक्शन आहे, म्हणजे पृथ्वीला कापलंय मधून. आतला भाग जो असतो पृथ्वीचा तो खूपच गरम, ऑलमोस्ट सनच्या टेम्परेचरचा हा भाग असतो आणि तो खूप गरम असतो. त्याच्यावरती मॅन्टल असं नावाचा एक लेअर असते. तर मॅन्टल ही साधारण सेमी सॉलिड, आणि जसं जसं आपण वर येतो इथे या पॉइंट पर्यंत तर ती ऑलमोस्ट लिक्विड किंवा सेमी सॉलिड असते. आणि ही वरची जी लेअर आहे ही साधारण फक्त 40 ते 50 किलोमीटरची लेअर आहे. व्हेअर ॲज टोटल हे सगळं 3,500 4,000 किलोमीटर त्याचा रेडियस आहे पूर्ण पृथ्वीचा. तर ही जी लेअर आहे वरची, ही एका दुधावरच्या साईसारखी आपण पकडूया. सो जेव्हा हा जो कोर आहे तो खूपच गरम आहे, ह्या गरम कोरमुळे हे जे सेमी सॉलिड मॅन्टल आहे त्याच्यात कन्व्हेक्शन करंट तयार होतात आणि ह्या कन्व्हेक्शन करंटमुळे
जो आपली जी दुधावरची साय म्हणजेच लिथोस्फिअर म्हणतो आपण त्याला इन जिओलॉजिकल टर्म्स. लिथोस्फिअरवर आपले डोंगर, दऱ्या, जे काय आपल्याला जमिनीवर दिसतं दॅट इज ऑल कॉन्स्टिट्युटेड इन द लिथोस्फिअर. सो ह्या कन्व्हेक्शन करंटमुळे हे लिथोस्फिअर फाटतं आणि कुठे कुठे आत डायजेस्ट होतं. सो सारखं नवीन लिथोस्फिअर जन्माला येतं आणि कुठेतरी त्याचे निधन होतं. सो ह्या सगळ्या सायकलनी आपलं जे प्लेट्स आहेत त्याला प्लेट्स म्हणतात. प्लेट्स म्हणजे जे लँडमास आपल्याला दिसतो वरती समुद्राच्या वरती त्याला आपण प्लेट म्हणूया साधारण. सो तुम्ही जे बघत असाल ह्या पॉइंट पासून 22-22.5 कोटी वर्षापासून आजपर्यंत कशा ह्या प्लेट्स एकत्र होत्या आणि त्याला पॅन्जिया म्हणायचे. आणि मग हळूहळू प्लेट्स वेगळ्या व्हायला लागल्या. कशाने? तर आपण जे आता डिस्कस केलं ह्या मेथडनी, कन्व्हेक्शन करंट्सनी, आणि ह्या सगळ्या मेथडला प्लेट टेक्टोनिक्स म्हणतात. आणि ही थेरी साधारण अधिक 30-40 वर्षापूर्वी जन्माला आली. आणि ह्या थेरी नंतर एव्होल्युशन ऑफ हिमालयाज म्हणा किंवा एव्होल्युशन आणि जिओलॉजीमध्ये हे एकदम रेव्होल्युशनरी थेरी होती. आणि मग आता आपण हे गोंडवाना आणि लॉरेशियामध्ये ते डिवाइड झालं. जे टोटल सगळं एकत्र होतं ते हळूहळू गोंडवाना आणि लॉरेशियामध्ये डिवाइड झालं. आता ही जी प्लेट टेक्टोनिक्स थेरी होती ती तर आता 30-40 वर्षापूर्वी आली आहे. पण पूर्वी जेव्हा ब्रिटिशकालीन इंडियामध्ये आपलं मध्य प्रदेश, हे गडचिरोली किंवा झारखंडमध्ये गोंड नावाची एक ट्राईब असते. तर त्या एरियामध्ये हे ब्रिटिश लोक अभ्यास करत होते दगडाचा. त्याच्यात जे त्यांना फॉसिल्स वगैरे सापडले तर त्यांना असं आढळलं की हे जे फॉसिल्स आहेत ते आफ्रिकेत म्हणा, साधन आफ्रिका, आपल्या सदर्न अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिकामध्ये पण सिमिलर फॉसिल सापडतात. सो त्यांना असा अंदाज आला की हे कधीतरी एकत्र जोडलेले असतील. सो आणि हे प्रूव्ह झालं ह्या प्लेट टेक्टोनिक थेरीमुळे. आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे एक मधलं तेथिस ओशन. तेथिस ओशन म्हणजे जेव्हा इंडिया आणि एशिया, म्हणजे इंडिया वेगळं होतं एशियापासून एक साधारण 10 कोटी वर्षापूर्वी, तेव्हा इंडिया आणि एशियामध्ये एक मोठा समुद्र होता. त्याचं नाव होतं तेथिस ओशन. आणि तेथिस ओशन मध्ये जसे आजच्या नद्या, इंदस नदी झाली, गोदावरी झाली, गंगा नदी झाली, जी समुद्रात जाऊन सगळे आपले सेडिमेंट्स म्हणजे वाळू जी डोंगरातून ती पोखरून आणते ते सगळं डिपॉझिट करतात, तसंच हे तेथिस मध्ये डिपॉझिशन सुरू होतं फ्रॉम म्हणजे इतके कोटी वर्षांपासून. आणि हे सगळे जे डिपॉझिट्स आहेत त्याचा पुढे उल्लेख येईल. हिमालयाज मध्ये जे सेडिमेंटरी डिपॉझिट सापडतात ते ह्याच तेथिस ओशन मध्ये सापडतात. थोडंसं पुढे जाऊया आपण आता, पूर्ण वर्ल्ड पासून इंडियामध्ये आणि पर्टिक्युलरली हिमालयामध्ये येऊया. तर हा उजवीकडचा जो फोटो दिसतोय त्याच्यात सुंदर दाखवलंय इंडिया साधारण 7 कोटी वर्षापासून आजपर्यंत कसा त्याचा प्रवास होता. तर साधारण माडागास्कर ला होता तो 8 कोटी वर्षापूर्वी, आणि तो आजच्या दिवशी इथे आपण प्रेझेंट पोझिशनला आहे. आणि हे सगळं सुद्धा डेटिंगनीच प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे इकडचे जे दगड आहेत आणि आजचे जे दगड आहेत त्याचं डेटिंग करूनच प्रूव्ह केलंय की ते इंडिया कुठे होतं आणि आज कुठे आहे. आणि आता आपण लक्ष देऊया डावीकडच्या हे जे छोटे छोटे फोटो आहेत तिथे. साधारण 8 कोटी वर्षापूर्वी हिमालय मडागास्कर पाशी होता. तर आता तुम्ही डावीकडचा जो फोटो आहे तिथे बघा, मडागास्कर पाशी होता. आणि इथे एक असे कोहिस्तान लद्दाख आयलंड म्हणजे बनत होते. म्हणजे काय होतं, इमॅजिन करा की 2 पेपर आहेत आपले साधे पेपर, आणि ते एकमेकांना तुम्ही जाऊन आपटवले तर काही होईल की एक पेपर दुसऱ्या पेपरच्या खाली जाईल. बेसिकली इथे तेच होतं जे आपण आधी प्लेट्स बोललो. तर एक प्लेट म्हणजे इंडियन प्लेट म्हणूया त्याला, आणि दुसरी प्लेट एशियन प्लेट म्हणूया. आता ह्याच्या पुढे तेच म्हणायचं, इंडियन प्लेट आणि एशियन प्लेट. सो इंडियन प्लेट एशियन प्लेटच्या खाली जायला लागली. पण आता इमॅजिन करा हा तो पेपर नाहीये, हे 30-40 किलोमीटर थिक लेअर एका दुसऱ्या 30-40 किलोमीटर थिक लेअरच्या खाली जाते. तर त्याच्यामुळे काय होतंय, खूप हीट जनरेट होते. आणि ही हीट जनरेट झाल्यामुळे आतला जो दगड असतो तो चक्क वितळतो, मेल्ट होतो, आणि तो दगड हळूहळू वरती येतो. वरती आल्यामुळे त्याचा वोल्कॅनो तयार होतो. वोल्कॅनो वरती आल्यावर तो दगड थंड होतो आणि त्याचा बसाल्ट तयार होतो. जो बसाल्ट आपल्याला सह्याद्री किंवा महाराष्ट्रात बघायला मिळतो तो बसाल्ट तयार होतो. सो असं हे होत होतं, म्हणजे ही प्रोसेस होत होती. आणि आपण जर बघितलं तर इंडिया आजच्या डेटमध्ये साधारण 6,000 किलोमीटर प्रवास त्यांनी केला आहे इंडियाने. सो जर आपण प्लेट टेक्टॉनिक्सची गोष्ट केली तर साधारण पर इयर 5 सेंटीमीटर ही फक्त ती प्लेट पुढे 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 सरकते बिकॉज ऑफ द कन्व्हेक्शन करंट विच वी अर्लियर टॉक्ड अबाउट.
आणि आता पुढे पुढे जसं आलो आपण 8 कोटी वर्षापासून पुढे 6 कोटी वर्षावर आलो, तर तुम्हाला दिसत असेल तर 6 कोटी वर्षापूर्वी खूप मोठं व्होल्कॅनिझम झालं आणि जे आपले डेक्कन ट्रॅप्स आहेत किंवा ह्याचं काय म्हणतात डेक्कन व्होल्कॅनिक प्रोव्हिन्स म्हणतो किंवा बसाल्टचा जो दगड आहे महाराष्ट्रावर तो तेव्हा त्याचा जन्म झाला आणि तिथे खूप मोठं व्होल्कॅनिझम झालं होतं आणि रियुनियन नावाचा एक आयलंड आहे आजच्या दिवशी एक्झिस्ट करतं. तर रियुनियन आयलंड वरून आपण पास होत होतो तेव्हा आणि ते खूप मोठं व्होल्कॅनिझम झालं आणि इतकं झालं की त्यामुळे जे ह्याच्या अगोदरचे जे एरियाज आहेत ज्युरासिक मध्ये जे डायनोसॉर वगैरे ते सगळे एक्सटिंक्ट झाले. म्हणजे दिस इज ऑल्सो अ रिझन फॉर द एक्सटिंक्शन ऑफ द डायनोसॉर्स असं बिलीव्ह करतात. पुढे पुढे आपण गेलो तर ह्या फोटोमध्ये आपण बघूया की इंडिया आता एशियाच्या जवळ नाहीये, पण ह्याचा अर्थ असा नाहीये की प्लेट जवळ नाहीये. प्लेट आता आपल्याला हा जो भाग दिसतो इथे हा समुद्राच्या वरती आहे, पण इथे समुद्र असला तरी खाली प्लेट एक्झिस्ट करते अजून. सो प्लेट टू प्लेट पोल्युशन सुरू झालं आणि हिमालयाचं आपण जे यंग चेन जेव्हा म्हणत होतो की 5 कोटी वर्षापूर्वी बिल्डिंग ऑफ द हिमालय सुरू झालं. सो दिस इज द पॉइंट वेअर द ऍक्च्युअल हिमालय बिल्डिंग स्टार्ट आहे. आणि आता ह्या पोझिशन मध्ये जेव्हा पेपर आपण आपटवत होतो, आता पेपर भिंतीला आपटवला तर कसं पेपर क्रम्पल अप होईल म्हणजे चुरगळेल, तर चुरगळल्यामुळे असा वर येईल तो पेपर. तर पेपर वर आल्यामुळे जसं फिलिंग येईल आपल्याला म्हणजे जसं दिसेल इमॅजिन की दगड म्हणजे प्लेटला आपटते आणि हिमालयाज हॅव स्टार्टेड टू राईज. आणि परत तेथीस ओशनचं पण परत ही स्लाइड आपण थोडं जास्ती जिओलॉजिकली बोलूया. तुम्ही लक्ष ठेवा 1 आणि 1. तर परत 8 कोटी वर्षापूर्वी जेव्हा मी म्हणालो की आयलंड तयार झाले, तर हे आयलंड आजच्या एक्झाम्पल द्यायला झालं तर जपान किंवा इंडोनेशिया हे जे आयलंड आहेत तर तिकडची प्लेट अशीच खाली जाते आणि ते तयार होत आहेत. सिमिलर आयलंड्स वेअर गेटिंग म्हणजे त्याचं जेनेसिस तसं होतं. उजवीकडचा जो एक क्रॉस सेक्शन आहे त्याच्यात पण आपल्याला हा एक असा व्ही हिरव्या रंगाचा व्ही जो दिसतोय, ती एक प्लेट आपली ही जी प्लेट आहे इंडियन प्लेट, इट इज गोइंग बिलो द एशियन प्लेट. ह्या घर्षणामुळे इथे ते व्होल्कॅनिझम तयार होत आहे आणि आयलँड तयार होत आहेत. थोडं पुढे गेलं 2 नंबरच्या फोटोमध्ये थोडं पुढे गेलं तर आता इंडिया साधारण इक्वेटर पाशी आलाय आणि जे अगोदर आपण आयलँड तयार झाले होते ते जाऊन एशियन प्लेटला आदळत आहेत. अजून पुढे गेलं तर अजून इंडिया इक्वेटर पार करायला लागलाय आणि ह्या पॉइंटला तुम्ही जे बघितलं की आयलँड जाऊन आपटले एशियन प्लेटला, आता इतके जवळ आले की म्हणजे इतकं प्रेशर वाढलं की ते हळूहळू जागाच नाही उरली आणि जे आपले चुरगळतो पेपर तसे हिमालय चक्कपैकी वर यायला लागले. म्हणजे द जिओलॉजिकल फोर्सेस इज सो मच, फिजिकल फोर्सेस इज सो मच की हा जो डोंगर आहे हा जो दगड खाली तयार झाला तो आता हळूहळू वर यायला लागला. आणि 4 नंबर मध्ये बघितलं तर आता हे चांगलंच म्हणजे हिमालयन बिल्डिंग प्रोसिजर 5 कोटी वर्षापासून 4 कोटी वर्षापासून आजपर्यंत. आणि हा जो लाल दगड आहे तो बेसिकली लाल जो दगड आहे तो जे घर्षणामुळे जो दगड तयार झाला होता जमिनी खाली मॅग्मानी ग्रॅनाइट असं म्हणतात. आणि हा ग्रॅनाइट म्हणजे आपण ओट्यावर असतो किंवा सगळ्यांनाच ग्रॅनाइट माहिती आहे. हा ग्रॅनाइट जमिनी खाली जर तयार झाला तर ग्रॅनाइट म्हणतात आणि जमिनीवरती जर तयार झाला लावापासून दगड तर त्याला बसाल्ट असं म्हणतात. तर हा ग्रॅनाइट आता वर आला 4 नंबर मध्ये म्हणजे 4-4.5 कोटी वर्षापूर्वी हा वरती आला आणि LB म्हणजे लद्दाख बॅथोलिथ म्हणजे लद्दाख मध्ये जो ग्रॅनाइट मिळतो तो हा ग्रॅनाइट. सो इमॅजिन की काय प्रेशर आणि काय फोर्सेस असतील टू ब्रिंग सच अ बिग प्लेट अप इन टू द स्काय. आणि आज आपल्याला माहिती आहे की लद्दाख आणि ह्याची हाईट काय आहे. आणि फायनली जो 5 नंबरचा फोटो आहे तो खाली उजवीकडे एक फोटो दिलाय त्याच्यात तुम्ही एकदम सिंपल दाखवलंय. एक प्लेट एकाच्या खाली जाते आणि दुसरी प्लेट त्याला आपटते. तर ह्या क्रम्पलिंगमुळे चुरगळल्यामुळे ही कशी माउंटेन रेंज तयार झाली. सो एकदम शॉर्ट मध्ये जर सांगायचं तर दिस इज द प्रोसेस ऑफ द एव्होल्युशन ऑफ हिमालय. आणि मी फारच अगदी शॉर्ट मध्ये सांगितलं कारण ऍक्च्युली ह्याच्यावर प्रत्येक एपिसोडवर एक PhD लोक करतात आणि खरंच PhD असते. सो दिस इज अ व्हेरी व्हेरी वास्ट टॉपिक. पुढे जाऊया. आता आपण हिमालयाची बेसिक अॅनाटॉमी बघूया म्हणजे डिव्हिजन ऑफ हिमालय, फिजिओग्राफिक डिव्हिजन ऑफ द हिमालय बघूया. तर हिमालय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गंगाच्या प्लेन पासनं म्हणजे जो पायथा आहे गंगाच्या इथून शिवालिकचा तिथपासून तिबेट प्लॅटू पर्यंत पूर्ण हा हिमालयन माउंटेन रेंज आहे.
तर आपण डिव्हिजन वरपासून सुरू करूया. तर वरती अख्खा तिबेटचा प्लॅटू आहे आणि तो तिबेटचा प्लॅटूला रूफ ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात. रूफ ऑफ द वर्ल्ड का? कारण आता आपण जी प्लेट म्हणत होतो, एक प्लेट दुसऱ्याच्या खाली जाते, तर ही इंडियन प्लेट आहे. इथे लिहिलंय 35 किलोमीटर. 35 ते 40 किलोमीटरची ही थिकनेस असतो लिथोस्फिअर. दुधावरची साय जी म्हणाल तुम्ही, तर हे थिकनेस साधारण 35-40 किलोमीटर असतो. तसाच एशियन प्लेटच्या 35-40 किलोमीटर थिकनेस होता. तो एक ही इंडियन प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली जाऊन ते ऑलमोस्ट 70-80 किलोमीटर थिक प्लेट लिथोस्फेरिक प्लेट झाली. ती सगळीकडे आढळत नाही, फक्त तिबेटला आढळते. म्हणून तिबेटची उंची साधारण 4-5 हजार मीटर ही उंची आहे तिबेटची. नेक्स्ट फिजिओग्राफिक डिव्हिजन. आणि हा जो मी फोटो दिलाय क्रॉस सेक्शन त्याच्या, आणि उजवीकडे एक मॅप पण दिलाय, तर ती जी काळी लाईन आहे, तर काळी लाईन वर तुझं लक्ष ठेवा. सो आता तिबेट प्लॅटूची गोष्ट केली तर तिबेट ऑब्व्हियसली येतं त्याच्यात, आणि कैलास मानसरोवर पैकी जो कैलास पर्वत आहे तो ह्या तिबेट प्लॅटोच्या फिजिओग्राफिक डिव्हिजन मध्ये येतो, अगदी त्याच्या एजला. फिजिओग्राफिक डिव्हिजन आहे हे इंडो सांगपो सुचर झोन. तर सुचर झोन म्हणजे काय? तर समजा दोन कणकेचे गोळे घेतले आपण आणि ते एकमेकांना चिकटवले, तर जेव्हा आपण चिकटू दोन कणकेचे गोळे, तर त्याच्यामध्ये घळ किंवा एक खड्डा म्हणजे असं एक डिप्रेशन तयार होईल. तसंच काहीचं डिप्रेशन जेव्हा इंडियन प्लेट आणि ह्याची आपली एशियन प्लेट एकमेकांना आदळल्या तेव्हा काहीचं डिप्रेशन तिथे तयार झालं. आणि इंडो सांगपोचा काय अर्थ? तर इंडो म्हणजे इंदस नदी आणि सांगपो नदी. सांगपो म्हणजे ब्रह्मपुत्रा होते ती पुढे आपल्या भारतात आल्यावर. ही इंडस नदी आणि ही सांगपो नदी चायनातली म्हणजे किंवा तिब्बत मधली, ही त्या सुचर झोन मधनं वाहते. म्हणजे तो एक प्लेन ऑफ वीकनेस म्हणता येईल आपल्याला, त्या सुचर मधनं ती वाहते. तो ह्याला इंडो सांगपो सुचर झोन असं म्हणतात. सो दिस इज द जॉईनिंग ऑफ इंडियन प्लेट आणि द एशियन प्लेट. पुढचा जो भाग आहे हिमालयाचा त्याला तेथियन हिमालयास असं म्हणतात. तर अगोदर आपण तेथीस ओशन बद्दल बोललो होतो. तर त्या ओशन मध्ये जे सगळे नद्या ज्या सेडिमेंट्स वाळू सगळं घेऊन डिपॉझिट केलं त्या ओशन्स मध्ये, त्या ओशनचे जे काय दगड तयार झाले होते किंवा सगळे सेडिमेंट्स आजच्या डेटमध्ये इतके वर आलेत हिमालयाच्या तेथियन हिमालयास मध्ये. सो तेथियन हिमालयास मध्ये सगळे तुम्हाला सेडिमेंटरी दगड सापडतात. आणि शाळीग्राम जो आपण सगळ्यांनाच माहिती आहे, किंवा ॲमोनाइट, तो पण एक फॉसिल आहे. आणि तो फॉसिल हा समुद्रात सापडतो आणि त्याचं वय म्हणजे साधारण जुरासिक किंवा कॅम्ब्रियन एज म्हणजे 22 कोटी वर्षापासून 160 कोटी वर्षापर्यंत, 22 कोटी ते 16 कोटी वर्षापर्यंत तो प्राणी तिथे सापडायचा, म्हणजे ॲमोनाइट म्हणतात त्याला. तो शाळीग्राम असा हा फॉसिल. पुढे आलं की द हाय हिमालय. हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात उंच आणि सगळ्यात आता दोन प्लेटचं ते ह्या पॉइंट मध्ये आहे. आणि म्हणूनच सगळ्यात उंच हे हिमालय, सगळ्यात उंच हा झोन आहे. आणि ह्याला हाय हिमालयास किंवा ग्रेटर हिमालयास म्हणतात. आणि आपण आपलं माउंट एव्हरेस्ट झाला, K2, जितके पण उंच डोंगर आहेत, सगळे पीक्स आहेत. फॉर एक्झाम्पल ह्या उजवीकडच्या मॅप मध्ये बघितलं तर नंदादेवी, रूपकुंड हे सगळे, किंवा उजवीकडे किंवा डावीकडे तर माउंट एव्हरेस्ट, इकडे K2, हे सगळे जे बर्फानी माखलेले जे डोंगर आहेत हे सगळे मॅप मध्ये, दोज आर अ पार्ट ऑफ द हाय हिमालयास. पुढे गेलो की मग लेसर हिमालयास म्हणजे अल्मोडा, बिन्सर किंवा गंगोत्रीच्या खाली. मग पुढे आलं की शिवालिक्स. शिवालिक्स सुद्धा सगळे जे, आणि इथे एक मेन्शन करायची गोष्ट म्हणजे जेव्हा हिमालय तयार होत होते तेव्हा इंडियन मॉन्सून जो आहे तो पहिल्यापासून नव्हता आपला. इंडियन मॉन्सून जेव्हा हिमालय वर 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 यायला लागले 5 कोटी वर्ष टिल टुडे, तर एका पॉइंटला जेव्हा हिमालय हॅड अटेंड इनफ हाईट तेव्हा हे मॉन्सून सेटअप झाला. आणि मॉन्सून सेटअप झाल्यामुळे नद्या व्हायला लागल्यामुळे सगळे डिपॉझिशन सुरू झालं, सगळ्या मातीचं, वाळूचं. आणि हे सगळं डिपॉझिशन आजचे जे शिवालिक आहेत डोंगर, तिथे तेव्हा डोंगर नव्हते. थोडे वर्षापूर्वी, साधारण दीड ते 2 कोटी वर्षापूर्वी हे डोंगर नव्हते. इथे ते सेडिमेंट्स होते सगळे. आणि परत कंटिन्युअस माउंटन बिल्डिंगनी आजच्या डेटमध्ये शिवालिक सुद्धा वर आले. आणि इट एंड्स विथ द गंगा प्लेन, जो ऑलमोस्ट समुद्र सपाटीला आहे आणि खूपच मोठा आहे गंगा प्लेन. सो दिस इज द बेसिक अनाटॉमी ऑफ द हिमालय. आता हे थोडासा अवघड फोटो दिसतोय, पण जस्ट टू टेल यू द जिओलॉजी ऑफ द. आता इमॅजिन आपण हीच जी लाईन आहे उजवीकडे, हीच लाईनीला आपण जर कापलं डोंगरांना, आणि जिओलॉजिकली स्पीकिंग हा जो पहिला भाग आहे तिबेट प्लॅटूवाला, तिथे जिओलॉजिकल स्पीकिंग 3 दगड असतात, सेडिमेंटरी, इग्नियस आणि मेटामॉर्फिक. मी पुढे सांगेनच. तर इकडे इग्नियस दगड सापडतात. हा जो भाग आहे तेथीस हिमालय, इथे सेडिमेंटरी दगड सापडतात.
हायर हिमालय म्हणजे सगळ्यात जे उंच पर्वतरांग आहे तिथे आपल्या इग्नियस आणि मेटामॉर्फिक दगड सापडतात. लेसर मध्ये परत मेटामॉर्फिक दगड सापडतात आणि इथे शिवालिकला सगळे सेडिमेंटरी दगड सापडतात. सो बेसिकली दिस इज हाऊ द जिओलॉजी गोज इफ यू कट अ क्रॉस सेक्शन इन टू द हिमालय माउंटेन रेंज. आणि हा पण एक मॅप आहे ह्याचा जिओलॉजिकली कसे कुठे काय दगड सापडतात. आणि ट्रस्ट मी दिस इज अ व्हेरी सिम्पल व्हर्जन ऑफ अ जिओलॉजिकल मॅप. सो हा जर तुम्ही घेऊन फिरला कुठे डोंगरात आय मीन हिमालयामध्ये तर तुम्हाला साधारण अंदाज येईल की तुम्ही काय प्रकारचे दगड तुम्हाला आढळतील. जस्ट टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, हा जो निळा पट्टा चालू आहे दिस इज द टेथियन हिमालय सेडिमेंटरी दगड. आणि हा जो असा पिंकिश कलर चालू आहे इथे जर तुम्हाला माझा माऊस दिसत असेल तर दॅट इज द हाय हिमालयास. आणि जस्ट एक ओव्हरले करून तुम्हाला दाखवतो, तुम्हाला पाहिजे तर मी पाठवू शकतो. खुश. सो जिओलॉजी बस झालं. आता आपण फोटो बघूया. तर मागच्या वर्षी मी लेह लद्दाखला गेलो होतो तर मी म्हटलं तिथलेच फोटो दाखवूया. आपण टांगलांगला पासनं नुब्रा व्हॅली आणि मग स्पितीचे फोटो बघूया पटकन. सो जस्ट तुम्ही हा जो एक मॅप बघताय आणि परत एक क्रॉस सेक्शन आहे. हा क्रॉस सेक्शन ही जी लाईन दिसते त्याच्या अलॉंग आहे. सो आपण प्रवास करूया आता टांगलांगला पासनं नुब्रा व्हॅली पर्यंत. आणि हे जे चिन्ह दिसत आहेत त्याचा पण काहीतरी अर्थ आहे. हे जे डॅश डॅश आहे तो म्हणजे सेडिमेंटरी दगड टेथियन हिमालयाचा. प्लस प्लस म्हणजे जो ग्रॅनाइट. पुढे गेलं की व्ही म्हणजे इग्नियस आणि हे म्हणजे मेटामॉर्फिक. तर जस्ट शॉर्ट मध्ये सांगायचं तर ह्या नद्या ज्या घेऊन येतात सगळे दगड त्याला सेडिमेंटरी दगड म्हणतात. एक सेडिमेंटची लेअर दुसऱ्या सेडिमेंटच्या लेअरवर हळूहळू डिपॉझिट होते आणि ते दगड तयार होतात, त्याला सेडिमेंटरी म्हणतात. आपल्या ह्याच्या पृथ्वीच्या गर्भातून जो लावा बाहेर येतो आणि जो थंड होतो आणि जो दगड तयार होतो त्याला इग्नियस दगड म्हणतात. आणि इग्नियस किंवा सेडिमेंटरी दगडावर तुम्ही खूप प्रेशर किंवा खूप टेम्परेचर किंवा कॉम्बिनेशन ऑफ बोथ असं अप्लाय केलं तर त्यांनी मेटामॉर्फिक दगड तयार होतात, जे तुम्हाला पुढे नुब्रा व्हॅलीला एक खालसार नावाचं गाव आहे त्या एरियामध्ये तुम्हाला सापडतात. आणि इट फर्दर कंटिन्यूज टू परत ग्रॅनाइट आणि असे दगड सापडतात आपल्याला पुढे. तर आम्ही लेहला जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही हा ऍक्च्युली सेकंड लास्ट डे आमचा. आम्ही सोमोरुरीहून सोकरला आलो. सोकर तिथे काय ब्लॅक क्रेन नावाचा काहीतरी क्रेन असतो तो फेमस आहे, तो सापडतो. त्या सोकर वरून एक डेब्रिंग नावाचं गाव आहे. त्या डेब्रिंगहून आपण टांगलांगला दॅट इज द सेकंड हायेस्ट मोटरेबल रोड त्या टांगलांगला वर चढतो. इथे साधारण इथे कुठेतरी तो टांगलांगला आहे. जस्ट दाखवायचं होतं की हे इथे आपण सेडिमेंटरी टेरेन मध्ये आहोत आणि मस्त इथे पाऊस लागला आम्हाला. आणि टांगलांगला जेव्हा वरती पोहोचलो तर तो पावसाचा बर्फ झाला. सो आता टांगलांगला पार करून आम्ही खाली आलो आणि तिथे एक लाटो नावाचं गाव आहे. लाटो पासून उपशी पर्यंत साधारण 20-30 किलोमीटरचा एक पट्टा आहे. तर इथे फॅन्टॅस्टिक जिओलॉजिकल फॉर्मेशन दिसतात. हे असे तुम्हाला दिसत असतील तर सरळ 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 हे असे व्हर्टिकल झालेले दगड आहेत आणि हे सेडिमेंटरी दगड आहेत. हे सँडस्टोन म्हणतात त्याला. आणि एक तुम्हाला टिपिकल लाल रंग पण दिसत असेल त्याच्यात. तो सँडस्टोन मध्ये असलेल्या अगदी बारीक आयरन किंवा त्याचं आयरन ऑक्साईड हे बेसिकली गंजतो आणि गंजल्यामुळे हा लाल रंग येतो. सो हे अगदी एकदम फॅब्युलस 20-30 किलोमीटर तुम्हाला बघायला मिळतं लाटो पासनं. आणि अजून एक सांगायचं राहिलं, खाली उजवीकडे तुम्ही हा क्रॉस सेक्शन पण बघत राहा. आपण कसा प्रवास करतोय त्या लाल गोळ्यांनी दाखवलाय. आपण आता सेडिमेंटरी लेअर जो आपल्याला दिसतोय आणि सेडिमेंटरी लेअर नेहमी हॉरिझॉन्टल डिपॉझिट होतो. आणि आजच्या डेटमध्ये तुम्हाला दिसतंय की हा उभा आहे. म्हणजे इमॅजिन द फोर्सेस विच मस्ट हॅव ऍक्टेड ऑन दीज की ते आडव्याचे उभे झाले. पुढे गेलो की हा मला एक गुगल इमेज टाकली आहे मी मस्त. आणि उपशी ते लाटोहून उपशी म्हणत होतो मी. तर हे इथे उपशी गाव आहे. तर उपशीला येताना हे डावीकडचे जे दिसत आहेत त्याला इंडस फॉर्मेशन म्हणतात. आणि इथे सुद्धा तुम्हाला ते लेअरिंग दिसू शकेल. आणि इकडून ही इंडस नदी आणि डायरेक्ट तो इंडो सांगपो सुचरझोन जी म्हणत होतो एक थोडीशी घळ तयार होते, खड्डा तयार होतो, तीच ही घळ आणि ती इंडस नदी इथे वाहते. आणि उजवीकडे हा लद्दाख म्हणजे लेहचा एरिया आहे. इथे लेह आहे आणि पुढे जाऊन संगम आहे. हाच तो संगमचा फोटो. आणि संगमच्या इथे खाली तुम्ही बघत असाल तर एक असं छोटं धाबा कम तिथे असं दुकान आहे छोटस. तिथून आपण उजवीकडे बघितलं तर हा मी जो फोटो टाकलाय स्वतःचा आणि मागे समजा तुम्ही बघितलं तर तुम्हाला दगड दिसतील ते फोल्डेड आहेत, चक्कपैकी फोल्डेड.
सो दिस इज ऑल्सो अगेन सेडिमेंटरी रॉक्स विच आर फोल्डेड, आणि हे फोल्डिंग सुद्धा ह्याच्याच दोन प्लेट एकमेकांना आपटल्यामुळे त्या फोर्सेसनीच दगड अक्षरशः फोल्ड झाले. आणि दुसरी एक इथे बघण्याची गोष्ट म्हणजे अनकन्फॉर्मिटी, आणि ही अनकन्फॉर्मिटी म्हणजे इथे हे दगड हे जुने आहेत आणि हे आता रिसेंट जे पाऊस पाणी पडलं त्यांनी मातीवर आली आहे, आणि हे लाईनीच्या वरती वेगळा दगड आहे, खाली वेगळा दगड आहे, आणि जिओलॉजीमध्ये याचे बरेच ऍप्लिकेशन आहे. पुढे आलं तर लेहचे व्हॅली जी आहे त्याच्यामुळे असे पांढऱ्या रंगाचे दगड आपल्याला बरेच आढळतात, आणि दीज आर नथिंग बट लेक डिपॉझिट्स. हे साधारण चुन्यासारखे दगड आहेत आणि ह्याचं मायनिंग पण करतात फॉर बिल्डिंग. तर तुम्ही खाली डावीकडे जो मॅप आहे गुगल मॅप त्याच्याकडे बघा, हा जो पॅंगॉंग लेक आहे तो कसा, पॅंगॉंग लेक तर सगळ्यांनाच माहिती आहे. इमॅजिन ही जी इंदस नदी वाहत होती आपल्या लेह व्हॅलीमध्ये, तर ती एका पॉइंटला साधारण 2 लाख वर्षापूर्वी, डेटिंग केलेलं आहे 2 लाख वर्षापूर्वी, ही इंदस नदी डॅम म्हणजे कुठेतरी त्याला अडथळा आला. एक लामायुरू का काहीतरी गावाचं नाव आहे, त्या लामायुरू पशी त्याला अडथळा आला, त्यामुळे ते पाणी आपल्या पॅंगॉंग लेक सारखं पूर्ण इंदस व्हॅलीत पसरलं आणि ती लेक तयार झाली. त्या लेक मध्ये हे सगळे डिपॉझिट्स आज आपल्याला आढळतात. ती लेक आता तर नाही आहेत पण डिपॉझिट आढळतात. आता आपण आलो लेह गावात. लेह हा फोटो आहे, शांती स्तूप आहे तिथे लेहमध्ये तिथला. तर आपण इथे समोर जे दिसते आपल्याला तो ते तेथियन हिमालयाज, सेडिमेंटरी हिमालयाज, आणि स्तोप कांगरी इथे दिसतोय आपल्याला, आणि हे इथे स्तोप गाव आहे आणि हा स्तोप कांगरी, आणि मध्ये जो थोडासे घळ आहे, व्हॅली आहे, ती दॅट इज नथिंग बट द इंदस रिव्हर. आणि आपल्या बाजूला म्हणजे लेहच्या बाजूला फोटो जिथून काढलाय दॅट इज द ह्याचा लद्दाखचा ग्रॅनाइट. हा अजून एक फोटो आहे मस्त, हा विमानातून काढलाय, डावीकडचा फोटो, लेफ्ट साइडचा फोटो विमानातून काढलाय. हे जे सगळं हिरवं आहे ते लेहची व्हॅली आहे, पूर्ण लेह गाव आहे. आणि शांती स्तूप जो अगोदर फोटो तो इथून मी काढला होता ह्या बाजूचा. आता आपण नॉर्थ म्हणजे तिकडे बघितलं तर ही जी पर्वतरांग आहे ही लद्दाख बॅथोलित असं म्हणतात त्याला. आणि म्हणजे बॅथोलित म्हणजे ग्रॅनाइट जो जमिनीखाली थंड होऊन दगड होतो त्याला बॅथोलित म्हणतात. आणि इथे असं थोडासा एक लाईन दिसेल, दॅट इज नथिंग बट दॅट खारडुंगलाचा रस्ता, आणि खारडुंगल्याला सुद्धा हा ग्रॅनाइट आपल्याला दिसतो. आणि पण होती आम्ही गेलो तेव्हा. मग खारडुंगल्याहून खाली उतरलो की नॉर्थ पुलू आणि खारडुंग नावाचं गाव लागतं. नाव दिस इज अ बाउंड्री बिटवीन जो ग्रॅनाइट होता ह्याचा लद्दाखचा लेहचा, आणि आता वोल्कॅनिझम दिसायला लागतो आपल्याला. हे जे इथे काळे काळे जे रेषा दिसतात, पट्ट्या दिसतात, दॅट इज नथिंग बट द डाईक. तन्मय 10 minutes left. ओके ओके, एक 5 मिनिटं लागतील. हो. डाईक्स, ह्याला डाईक्स म्हणतात. तर डाईक म्हणजे एक्झाम्पल द्यायचं तर आपलं नाणेघाट झाला, मोरोशीचा भैरवगड, पावनखिंड, हे सुद्धा डाईक्स आहेत. डाईक म्हणजे एक्झिस्टिंग दगडामध्ये मेल्टेड दगड जर आत शिरला ह्याच्यामुळे आणि थंड होऊन दगड झाला तर त्याचा होस्टच्या दगडापेक्षा त्याचा रंग वेगळा होतो, दगड वेगळा होतो, त्याला डाईक म्हणतात. पुढे आलं की जे ग्रॅनाइट आणि डाईकचं कॉम्बिनेशनच्या पुढे आपण आलो की पूर्ण वोल्कॅनिझम दिसतं. हा दगड म्हणून ओळखला जातो. आणि इकडे डावीकडे खाली बघितलं तर चकचकीचे दिसतंय, दॅट इज कॉल्ड एज समथिंग कॉल्ड एज अ डेझर्ट वॉर्निश. हे ऍरिड क्लायमेट, गरम क्लायमेट मध्येच फक्त आढळतं. मँगनीज आणि आयरन ऑक्साईड हे एक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते सिक्रीट करतात, आणि सगळीकडे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स फक्त ऍरिड क्लायमेटमध्ये, गरम क्लायमेटमध्येच जन्माला येतात, आणि ते आणि पूर्ण दगडांवरती ते कोटिंग करतात. दिस इज कॉल्ड एज डेझर्ट वॉर्निश. पुढे खाली आलं की खालसार नावाचं गाव लागतं. खालसार गावापाशी हे तुम्हाला उजवीकडे मेटामॉर्फिक दगड सापडतात. हे असं फोल्ड केलेलं पेपर खारी सारखं दिसतंय, म्हणजे आपण खाण्याची खारी जी असते, टोस्ट खारीपैकी खारी. पण इथला रंग बघा आणि डावीकडचा जो फोटो आहे तिथला रंग बघा, तर ऍक्च्युअली ह्याचा रंग असा खूप ब्रिलियंट ब्लू ग्रीन असा कलरचा होता. आणि दिस इज कॉल्ड एज अ मेटामॉर्फिक क्लोराइट शिस्ट. क्लोराइट एक मिनरल आहे ज्याच्यामुळे तो रंग निळा रंग येतो, आणि शिस्ट म्हणजे मेटामॉर्फिक दगडाचा एक टाईप आहे. आता हे जे आहे आपल्याला हिमालयामध्ये ॲल्युअल फॅन म्हणतात ह्याला. हे ज्या पंख्यासारखं दिसतं, एक कोनिकल डिपॉझिट असतं, आणि त्याला ॲल्युअल फॅन म्हणतात. म्हणजे काय, तर डोंगरातून नदी वाहत येते आणि आपलं स्लोप चेंज झाल्यामुळे त्याला सडनली सगळं जे आपल्यामध्ये सेडिमेंट असतं ते डिपॉझिट करते, आणि त्याला ॲल्युअल फॅन असं म्हणतात. आणि ह्या उजवीकडे, जस्ट टू गिव्ह यू एन आयडिया, उजवीकडे केवढा मोठा ॲल्युअल फॅन आहे, इथे छोटीशी गाडी दिसते,
आणि ह्या अॅन्युअल फॅनची साईज बघा. आता शेवटचं म्हणजे नुब्राला पोहोचलो आपण. नुब्राला पोहोचलो. नुब्राला सँड ड्यून्स आहेत भरपूर. तर नुब्रा जी व्हॅली आहे, नुब्रा आणि शोक नद्या इथे येऊन एकत्र होतात आणि संगम आहे त्याचा. ती व्हॅलीमध्ये खूप मोठी लांबच्या लांब व्हॅली आहे आणि तिथे आता जे अगोदर दाखवलं ते अॅल्युअल फॅन्स मध्ये आलेले सगळे सिल्ट सँड खाली येतात आणि खूप इथे वारा वाहतो. ह्याच कॉम्बिनेशनमुळे खूप वर्षानुवर्ष सगळे सँड आणि वाऱ्याच्या कॉम्बिनेशनमुळे हे जे ड्यून्स तयार झाले ते इथे हुंदरच्या गावात म्हणजे शोकच्या व्हॅलीमध्ये हे सगळे हुंदरचे ड्यून्स तयार झाले. कारण साधारण इतकी मोठी व्हॅली आय थिंक आपल्या आत्ताच्या प्रवासात फक्त इथे हुंदर पाशी आपल्याला सापडते. म्हणून हे सँड ड्यून्स खूप फेमस आहेत आणि एकदम आउट वर्ल्डली वेगळंच दिसतं. आणि हे ते 2 हम्प कॅमल्स जे फक्त मंगोलियापासून इथपर्यंत आपल्या लद्दाख पर्यंत सापडतात ते हे 2 हम्प कॅमल्स. तर आपला जो प्रवास होता हा पूर्ण झाला. जस्ट टू गिव्ह एन आयडिया की हिमालयन जिओलॉजी आपण जी आता 35-30 मिनिटात ऐकली तेवढी सोपी नाही. आता आपण एक फोटो फक्त बघूया स्पिती व्हॅलीचा. आणि स्पिती व्हॅलीमध्ये आता डावीकडे बघूया कसा सुंदर तो दगड फोल्ड झालाय. खूपच सुंदर दिसतं. उजवीकडे बघितलं तर हा मूड MUDH मूड नावाचं गाव आहे. त्या मूड नावाच्या गावापाशी बघितलं तर हा एक डोंगर रांग दिसते आणि पूर्ण हे जे सेडिमेंटरी लेअर्स आहेत ते पण सुंदर दिसतात. आणि सांगायचं काय तर 1 सेंटीमीटर सेडिमेंटरी लेअर हॉरिझॉन्टल अक्युमुलेट व्हायला 1000 वर्ष लागतात. जस्ट इमॅजिन की एवढं सगळं लेअर तयार व्हायला किती वर्ष लागली असतील. आणि हे जे मी सांगतोय स्पितीचं हे सुद्धा तेथियन हिमालयाज आहेत. ते आपण अगोदर बोललो किंवा टांगलांगला मध्ये जे आपल्याला तेथियन हिमालय दिसले तेच हे हिमालयाज आहेत. पण पूर्णपणे इथे वेगळे आहेत. इथे शाळीग्राम सापडतात, फॉसिल सापडतात. पण टांगलांगलाचे इथे फॉसिल फारसे सापडत नाहीत किंवा ऑलमोस्ट नाहीच सापडत. सो 200 किलोमीटर 300 किलोमीटर आपण खाली आलो स्पिती व्हॅलीमध्ये तर जिओलॉजी एवढी चेंज होते. आणि असंच नेपाळमध्ये गेलो, करत करत अरुणाचल प्रदेशमध्ये गेलो तर जिओलॉजी इतकी वेगळी होते. सो आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह यू अ शॉर्ट एव्होल्युशन ऑफ हिमालय आणि बेसिक जिओलॉजी कुठे काय दगड सापडतात आणि एक साधारण मॅप घेऊन गेलं तर कुठे काय दगड सापडू शकतात. सो विथ दिस मी संपवतो. थँक्यू. स्टे सेफ. आणि हा एक पॅंगॉंगचा फोटो आहे. थँक्यू. हा कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी विचारू शकता. मला सजेशन द्यायची आहे. तू एक तर फारच छान प्रेझेंटेशन दिलं आणि ज्या ज्या ठिकाणी गेलो होतो त्याच्यात पुन्हा एकदा जाऊन आणि मला फार आवडेल की असं तुझ्या बरोबर सगळी आपण एक एक्सपिडिशन करायला फारच आवडेल. नक्कीच. सगळं लाईफ बॅक टू नॉर्मल येण्याची वाट बघू. पण प्रत्यक्ष जाऊन आता तुझे इतकं सुंदर वर्णन केलंस फारच छान. म्हणजे थँक्यू. अर्थात हा जो हिमालयाचा मोठा परिसर आहे त्या परिसराबद्दल 35 आणि 40 मिनिटात बोलणं हे जरा कठीण जातं. सगळ्यांना नक्कीच फास्ट वाटलं असेल, खूप फास्ट आहे असं वाटलं असेल. पण तरी देखील त्यांनी प्रयत्न केला. खूपच छान. आणखी कोणाला काही विचारायचंय का? हा मला एक विचारायचंय. हॅलो. हा बोला. मला एक विचारायचंय. अपर्णा कुलकर्णी बोलते. ओके. रिकॉन्क्विओ डिस्ट्रिक्ट मध्ये जाताना त्याच्या आधी पोवारीकडनं आम्ही जेव्हा पुढे गेलो त्यावेळेस मायका बहुतेक असलेले असे रॉक्स दिसत होते. म्हणजे एंटायरली दॅट टेरेन शायनिंग. तर ते काय तिथे असतं का खरोखरच मायका? कारण काही मी आणले त्याच्यातले छोटे छोटे. नाही मायका नक्कीच असणार. कारण मायका म्हणजे मेटामॉर्फिक जे दगड आपण बोललो ना, म्हणजे जे तिसऱ्या टाईपचे दगड होते दॅट इज हीट आणि प्रेशरने तयार झालेले. तर मायका तयार व्हायला पण हीट आणि प्रेशर लागतं. सो मेटामॉर्फिक दगड तर तिथे असणारच. आणि मेटामॉर्फिक दगड मध्ये मायका हा 100% सापडतो. मग बायोटाईट असे त्याचे वेगवेगळे टाईप असतात. पण एंटायरली म्हणजे तो असा झगमगत होता दुपारच्या उन्हामध्ये. हो नक्कीच. हॅलो डॉक्टर आळेकर हिअर. कॅन यू हिअर मी? येस. खूप छान प्रेझेंटेशन झालं. थोड्या वेळामध्ये खूपच आय कॅन अंडरस्टँड द होल प्रोसेस ऑफ मिलियन्स ऑफ इयर्स. यू हॅड टू एक्सप्लेन इन जस्ट 40 minutes, which is itself a task. पण यू डिड इट ब्रिलियंटली, आय मस्ट से. थँक्यू व्हेरी नाईस. आणि आता जे मायकाचा प्रश्न विचारला मॅडमनी ते थोडक्यात एक त्याच्याच अनुषंगाने विचारतो. आपण आता आम्ही ज्या लोअर हिमालयामध्ये जे आमचे ट्रेक्स होतात शिवालिक मध्ये असतात युजली ते, तिथे पण मायकाचं प्रमाण पाण्यामध्ये खूप येतं. आमच्या
म्हणजे पाणी जे आम्ही पितो तिथल्या स्प्रिंग्स ते आमच्या पोटात जातं बरेच वेळा, त्यांनी पोट बिघडतं बरेच वेळा असं. हो हो जस्ट ऑब्झर्वेशन. ऍक्च्युली एंड ऑफ द जर्नी तो अनुभव आला आम्हाला. कारण ते स्प्रिंग्स असतात आणि इतकं छान वाटतं ते पाणी प्यायला त्यावेळेस तिथे, पण नंतर जरा गडबड होते. याचं कारण असू शकतं जे मायका आपण म्हणतो शिवालिक मध्ये मायका मिळणं नॉर्मली जिओलॉजिकली पॉसिबल कसं आहे की आपल्या ज्या वरून नद्या वरून व्हायला सुरू होतात ना, म्हणजे त्याचे उगम वरती असतात, तर जिथे उगम असतात तिथे मेटामॉर्फिक दगड असतात. सो तिकडे व्हॅली कापत 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 जेव्हा दगडा आपलं पाण्यामध्ये ते मायका सगळं मिसळून तिकडे वरती डोंगरात उगमापाशी किंवा मध्ये कुठेतरी तो शिवालिकला आणली, त्या मायका आणले की तिथे तुम्हाला म्हणून ते आढळत असतील. पण शिवालिक मध्ये माझ्या माहितीत तरी फारसा मायका किंवा मेटामॉर्फिक दगड नाहीये तिथे, सेडिमेंटरी दगड फॉसिल वगैरे सापडतात. ओके ओके. कट्टी साहेब, हॅलो, हिंगे बोलतो. हा बोला सर. कट्टी साहेब, थेरी झाली, आता प्रॅक्टिकल साठी एक विद्यार्थी नक्की तयार आहे. प्रॅक्टिकल साठी विद्यार्थी तयार आहे, अनेक विद्यार्थी तयार होतील आणि शिक्षक तर आहेतच चांगले. तर कधी अरेंज करताय सांगा तुम्ही. नाही, नक्कीच नक्कीच. प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी. हॅलो, आपण कधीही तन्मयला एक रिक्वेस्ट करूया की आता इतकी छान छान फीचर्स ना सह्याद्रीमध्ये पण खूप दिसतात, तर आपण सह्याद्रीपासून सुरुवात करूया आणि मग तिथनं हळूहळू हिमालयाकडे जाऊया. जेव्हा हिमालयात याच्यासाठी की हिमालय आम्हाला अतिशय फ्रेश होतं. आम्ही अगदी म्हणजे मागच्या ऑगस्ट मध्येच पाहिलेलं होतं सगळं, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर त्या प्रवाहामध्ये वाहत चाललो होतो अक्षरशः. खरं खरं खरं.